प्रार्थना अमित शिंदे, प्रभाग क्रमांक 17 मधून सर्वसाधारण महिला इच्छुक उमेदवार आहे. आपल्या प्रभागामध्ये ड्रेनेज आहेत, पण ते अजून सुरू केलेले नाहीयेत. तसेच गटारी तुंबलेल्या स्वरूपात आहेत. त्यामुळे डेंग्यू, डासांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच रस्ते खूप मोठ्या प्रमाणात खचलेले आहेत. त्यामुळे लोकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यासाठी ही सगळी कामं करणं खूप गरजेचं आहे. तसेच याच्या पलीकडे जाऊन ही महिलांसाठी जेणेकरून महिला घरातून बाहेर पडतील, तसेच त्यांना काम करण्याच्या छोट्या मोठ्या संधी मिळतील, यासाठी प्रयत्न करायचा आहे. ज्या महिला घरी बसून काम करू शकतात, पण बाहेर पडून त्यांना काम करता येत नाहीये, त्यांना थोडीफार पैशाची मदत हवी आहे, अशा महिलांना काम उपलब्ध करून देणार आहोत. तसेच छोटे मोठे उद्योग सुरू करून त्यांना काम उपलब्ध करून देणार आहोत. लहान मुलांसाठी तसेच आपल्या प्रभागामध्ये छोट्या मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी छोट्या मोठ्या शिबिरांचे नियोजन करून मुलांना काउन्सलिंग करून ते नशा मुक्त कसे होतील याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच छोटंसं नशामुक्ती केंद्र आपल्या प्रभागामध्ये निर्माण करायचं आहे. तसेच वृद्ध लोकांसाठी जसं की नाना नानी पार्क असं तेही आपल्याला तयार करायचं आहे. बापटमळा चिल्ड्रन पार्क अशा ठिकाणी काही वृद्ध लोक जाऊन विसावा घेऊ शकत नाहीत. तसेच त्यांच्यासाठी थोडंसं त्यांच्या घरापासून जवळपास म्हणजे प्रभागातील छोट्या कॉलन्यांमध्ये असं म्हणता येईल, तर तेथे आपल्याला ते पार्क तयार करून त्यांना शांततेत विसावा घेता यावा याचा मोठा प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्या प्रभागामध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आपण घेऊन येत आहोत. रात्री अपरात्री गोरगरिबांना वाहने मिळत नाहीत. ते जरी वाहने मिळाली तरी त्यांना ते पैसे देऊन ते सेवा घेता येत नाही. अशा लोकांसाठी आपण 24 तास मोफत ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देत आहोत. तसेच आपला गेल्या 3 वर्ष झाले आपला पाण्याचा व्यवसाय आहे. तर आपण प्रभागातील कोणतीही व्यक्ती मयत झाली तर आपण ते 3 दिवस पाणी मोफत देतो. तसेच दरवर्षीप्रमाणे आपण शिर्डीला ट्रिप घेऊन जातो. तर मागच्या वर्षी जवळपास 2000 महिला शिर्डीला जाऊन आलेत. तसेच 1500 पुरुष हे तिरुपती बालाजीला जाऊन आलेत. तर आपण शिर्डीमध्ये अगदी इथून घेऊन जाण्यापासून तिथं राहण्यापर्यंत ते खाण्यापर्यंत अशी संपूर्ण व्यवस्था आपण केलेली होती. तसेच सालाबादप्रमाणे यावर्षीही आपण ट्रिपचे नियोजन केलेले आहे. तर त्याप्रमाणे शिर्डी, शेगाव, तिरुपती बालाजी अशा तिन्ही ठिकाणी आपण ट्रिप घेऊन जात आहोत. शेगाव आणि तिरुपतीमध्ये आपण येता जातानाचं बुकिंग हे आपण करून दिलेलं आहे. खाण्यापिण्याची सोय ही ज्याच्या त्याने करायची आहे. अशा प्रकारे स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आपण मागील महिन्यामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील रस्त्यांचा पाठपुरावा करून आयुक्त साहेबांना विनंती करून प्रभाग क्रमांक 17 मधील रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू केलेले आहे. खूप मोठ्या प्रमाणात आता हल्ली स्त्रियांवर, मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेलं आहे. तसेच ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सगळ्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक चौकात स्वखर्चातून CCTV बसवण्याचा मानस आहे.